दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मी डॉक्टर मंगेश दत्त सर्वांना जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 2015 साली पहिला जागतिक योग दिन साजरा झाला. आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संबंध जगाला आवाहन केलं की योग या माध्यमातून आपण सगळ्यांशी जोडू शकतो. आणि आज बघता बघता 11वं वर्ष संबंध जगामध्ये आजच्या दिवशी सूर्यमालेचा 21 जून सगळ्यात मोठा दिवस हा आपण साजरा करतोय जागतिक योग दिनानिमित्त. आज धकाधकीच्या ह्या जीवनात सगळ्यांना योग इतका महत्त्वाचा वाटतो की कमीत कमी जागेत कमीत कमी पैशामध्ये आणि अतिशय प्रभावीपणे केला जाणारा योग प्रकार आहे. हजारो वर्षांपूर्वी ऋषी पतंजलीने अष्टांग योग संबंध जगाला दिला. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी आणि ह्याचबरोबर त्यांनी षटकर्मक्रियाच योग प्रतिक्रिया ज्याच्यामध्ये आम्ही शुद्धीच्या क्रिया ज्याच्यामध्ये प्राणायाम आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जीवनशैली. तर सुरुवात करूया आपण सगळ्यात पहिल्यांदा योगाभ्यास करण्याआधी पूर्वतयारी काय केली जाते. बऱ्याचदा लोकांना वाटते की चला उठलो आपण पटकन योग केला. नका. त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या शरीराला शिथिलीकरण कसं करायचं, सुरुवात कुठून करायची, काय टाळावं आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने हा योगाचा अभ्यास कसा करायचा ते आपण पाहूया. लक्षात ठेवायचं, जेव्हा गळ्याचे कुठलेही तुम्ही जेव्हा व्यायाम करतात आणि बऱ्याच लोकांना वर्टिगोचा जो प्रॉब्लेम असतो वर्टिगो आणि सर्वायकलचा प्रॉब्लेम असेल त्यांनी हे मान वळवताना अतिशय हळू हलवा. केव्हाही खाली बघायला जेव्हा तुम्ही जाल तर तेव्हा चक्कर येऊ शकते. त्यामुळे रोटेशन वगैरे करताना हळू करा. त्याच्यावरती अजून एक उपाय असा आहे, दोन्ही हात आपले जे आहेत एक हात डोक्याच्या मागे ठेवायचा आणि सावकाश असं हळू थांबायचं. दुसरा हात घेतला आपण, हा बघितला, हा आपण वळलो. यांनीसुद्धा तुमचे मानेचे जे स्नायू आहेत हे शिथिल होतात. बऱ्याचदा असं असतं की लोक जेव्हा झोपतात तेव्हा फार मोठी उशी घेऊन झोपतात आणि अशा लोकांना आम्ही बघितलेलं आहे की त्यांना हा नेकचा जो भाग आहे हा त्यांचा अतिशय टाईट होतो आणि त्यांना दुखतं. तर हे प्रामुख्याने टाळायचं. चक्कर आली तर तुम्ही करू नका. दुसरी गोष्ट, कमरेचे व्यायाम जेव्हा करायचं ताडासन तुम्ही करता हाताचं. आता इथे प्रश्न असा येतो ज्या लोकांना ऑलरेडी फ्रोझन शोल्डर आहे, हात वर जात नाही, त्यांनी काय करायचं, हळूहळू प्रयत्न करायचा. जर फ्रोझन शोल्डर असेल आणि मी हात वरतीच नाही गेले तर माझे हात तसेच राहतील. त्यामुळे मसल्स आपले जे आहेत आपल्या खांद्याचे साधारण 4 मसल्स आहेत. त्याच्यामध्ये एक बॉल बेरिंग आहे, रोटेशन असतो आपला, आपण पुढे हात करतो, बाजूला करतो, फिरवतो हात. त्याला हळूहळू व्यायाम करण्यासाठी हा प्रकार आहे. पुन्हा हात ठेवले, हे हळूहळू फिरवले, हात थांबायचे इथे, पुन्हा खाली घ्यायचं. श्वास बघा, हे श्वास घेतला, हळूहळू खाली केला, पुन्हा रिव्हर्स केला आपण. ठीक आहे. आता फ्रोझन शोल्डरसाठी अजून एक उपाय मी सांगून ठेवतो. मी हा हात असा वरनं घेतला, एल्बो हा मागे दाबायचा, हा पूर्ण मागे दाबायचा, हळूहळू सोडायचा, पुन्हा दाबायचा. 4-5 वेळा केलं. फ्रोझन शोल्डर हा कठीण उपाय नाही आहे. योगाभ्यासाने नक्की याच्यावरती उपाय होऊ शकतो. आता ज्या वेळेला फॉरवर्ड बेंडिंग करतात की किंवा आधीच आपण बोलले की कमरेचा व्यायाम, जसा कमरेचा व्यायाम करायला गेले तर बऱ्याचदा असं होतं की हे वळताना इथे कंबरदुखी जी आहे, स्लिप डिस्क आहे, तर त्यावेळेला तुम्हाला त्रास होऊ शकतो. योगाभ्यासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम, जेव्हा तुम्हाला दुखतं तिथे तुम्ही थांबायचं. शरीराने तुम्हाला सांगितलंय आता तुम्ही थांबा, तर आपण शरीराचं ऐकायचं. आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी योगाभ्यास आपल्याला कशा प्रकारे मदत घेतो हे आज आपण जाणून घेतो. आता मात्र वेळ झाली एका छोट्याशा विश्रांती.